या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। आपल्या मुलीच्या बाळंतपणामध्ये खासगी रुग्णालयाने सिझेरियनच्या वेळी अनेक चुका केल्या, यामुळेच तिचा मृत्यू झाला असा आरोप करत या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत महिलेच्या आईवडिलांनी पत्रकार परिषदेत केली। मुलगी सुमैया बानो शाहरुख सय्यद वय 25 हिला लष्कर भागातील निरामय क्लिनिक येथे प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीवेळी उपचारासाठी नेण्यात आले होते। 22 ऑक्टोबर रोजी येथील डॉक्टर नीतू जयकर यांनी सिझेरियन केले, त्याच वेळी बाळाचा जन्म झाला। इकडे सुमैया बानो यांची प्रकृती बिघडत गेली। त्यानंतर महिनाभर तिची प्रकृती सुधारलीच नाही, रोज त्रास वाढत होता। डॉक्टर योग्य माहिती देत नव्हते। गडबडीने आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। इकडे लहान बाळाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले। दरम्यान सुमैया बानो यांचा 22 ऑक्टोबर 2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला। या प्रकरणी मी अधिकाधिक निष्पक्ष काम व्हावे या मताचा आहे। पोलीस त्यांचे काम करतील असे स्पष्टीकरण सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयकर यांनी दिले। हसन पानीवाले आहे। सुमैया शाहरुख सय्यद हे जी माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे, ते जेव्हापासून प्रेग्नन्सी झाली तेव्हापासून पूर्ण 9 महिने आम्ही निरामय क्लिनिक डॉक्टर नीतू ऋतिक जयकरचे अंडरमध्ये तिचा पूर्ण ट्रीटमेंट केलेला आहे। त्या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण रिपोर्ट्स जे आहेत, सगळ्या सोनोग्राफी जे आहेत, त्यामध्ये किडनीला कुठलाही कसलाही प्रकारचा काही दोष आहे असं काही झालेलं नाही। या रिपोर्टमध्ये कुठेही काही मेन्शन नाही आणि काही आलेलं नाही। आणि आमची बहिणीला मॅडमने 7व्या महिन्यापासून दुर्लक्ष केलेलं आहे तिच्या ट्रीटमेंटमध्ये। मग जेव्हा डिलिव्हरीचा टाइम होता 9व्या महिन्याच्या वेळेस, तेव्हा 3 वेळा आम्ही लास्ट हप्त्यामध्ये 3 वेळा मॅडम पाशी व्हिजिट केलो। तेव्हा सुद्धा मॅडमने त्याचा कुठलाही ब्लड टेस्ट किंवा युरिन टेस्ट केलेलं नाही। मग ऍडमिट व्हा म्हणले, नॉर्मल डिलिव्हरी होती म्हणले किंवा सीझर होईल। आम्ही मॅडमवरती सोडून दिलं होतं, जे योग्य असेल आमच्या पेशंटसाठी ते करा म्हणून। मग मॅडमने सीझर केले। सीझरच्या वेळेस त्याला कसं कट लागला, किडनीला काय झालं माहित नाही। दुसऱ्या दिवसापासून त्याचे दोन्ही किडन्या निकामी झालेत आणि ते बाळाला मॅडमने ताबडतोब स्पॅन हॉस्पिटलमध्ये तिकडे शिफ्ट केलेत। आणि माझ्या बहिणीला दुसऱ्या दिवशी आमचे मिस्टर जे आहे ऋत्विक जयकर, तिथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीन आहे, सर्जन आहे, म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवते मी, त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये तुमचं ट्रीटमेंट होईल म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिलंय। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 32 नंबर ब्लॉकमध्ये पाठवले, जिथं सगळ्यांना माहीत असेल तिथं सिरियस पेशंटला ठेवतात। डायरेक्ट निरामयमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बी ब्लॉकमध्ये 32 नंबरमध्ये आमच्या बहिणीला तिकडे शिफ्ट केले। म्हणले तुमची बहिणीची कंडिशन खूप सिरियस आहे, खूप क्रिटिकल आहे, तुम्ही MLC केल्याशिवाय आम्ही पुढचा उपचार सुरुवात करता येत नाही, म्हणून ताबडतोब आमच्याकडनं MLC नोंद करून घेतली। आणि सदर बाजार पोलीस चौकीवरून आम्हाला कॉल पण आला आमच्या भाऊजींना आम्हाला। मग तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की आमचा पेशंट जे आहे निरामय क्लिनिक लष्करमध्ये नीतू जयकरची इथं सिरियस झालेला आहे। मग तेव्हा त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचे हसबंड डीना म्हणून पाठवून दिलेले आहेत। मग ते दिवसानुदिवस आमची बहिणीची तब्येत पूर्ण खराब होत गेली। ट्रीटमेंट कसं झालं, काय झालं, त्याला काय नेमकं झालेलं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं काही आम्हाला सांगितलं गेलं नाही डॉक्टरांकडून। मग जेव्हा 18 दिवसानंतर किडनीचे डॉक्टर म्हणले त्याचा किडनीचा बायोप्सी टेस्ट करावा लागेल म्हणून, डॉक्टर दिनेश खत्रे, मग त्यांच्या अंडरमध्ये आपण बायोप्सी टेस्ट केले, किडनी सॅम्पल वगैरे ते टेस्ट केले। नंतर जेव्हा दिल्ली लॅबोरेटरी, नॅशनल लेवलची लॅबोरेटरी आहे, जेव्हा रिपोर्ट आली 5व्या किंवा 6व्या दिवसानंतर, तेव्हा सांगितलं गेलं की किडनीला कट लागलेला आहे, किडनीचे जे ट्यूब असतात त्याला कट लागलेला आहे आणि किडनी पूर्णपणे दोन्ही किडनी फेल झालेल्या आहेत असं त्यामध्ये रिपोर्टमध्ये कळालेलं आहे। मग त्यानंतर 2-3 दिवसानंतर काय उपचार केले माहित नाही, आमची बहिणी 22 सप्टेंबरला डिलिव्हरी झाली होती आणि 22 ऑक्टोबरला आमची बहिणीचा प्राण गेलेला आहे। मग माझी सर्वांना हेच विनंती आहे की या संदर्भात आम्ही राज्य लेवलवरती योगेश कदम साहेबांना, गृहराज्यमंत्र्यांना सुद्धा भेटलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे समक्ष भेटून। आणि जे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा समक्ष भेटून या संदर्भात पत्र दिलेलं आहे। आणि त्यानंतर जे आपले CMO आहेत मेडिकल काउन्सिलचे मुंबईचे डॉक्टर वाघमारे साहेब, त्यांना सुद्धा समक्ष भेटून आम्ही पत्र दिलेलं आहे। असं डॉक्टरचे निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे आमच्या बहिणीचा मृत्यू झालेला आहे। मग त्या संदर्भात CMOचे जे मुख्य सचिव आहेत परदेशी साहेब, त्यांनी डायरेक्ट वाघमारे साहेबांशी बोलून आम्हाला
भेट घालून दिली. मागणी काय? आमची आता मागणी आहे प्रशासनाकडून, CP साहेबांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं होतं. हेच मागणी आहे आमची की आमचं जे दुर्लक्ष करून हे झालेल्या घटना या संदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. हेच आमची विनंती आहे सर्वांना. आणि मॅडम वरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि याची कडक चौकशी व्हायला पाहिजे पूर्णपणे, आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.